नमस्कार मंडळी, आज आपण बनवत आहोत मेथीचे थेपले। त्यासाठी इथे मस्तपैकी हिरवीगार मेथी आहे ती साफ करून घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे। ती अशी बारीक चिरून घ्यायची आहे। अशा प्रकारे मी जेवढी एक जुडी होती मेथीची ती पूर्ण बारीक अशी चिरून घेतलेली आहे। शक्यतो देठाकडचा भाग घेऊ नये, कोवळा भाग असेल तो घ्यायचा, वरचा पानांच्या इकडचा, आणि बारीक असं चिरून घ्यायचं। अशा प्रकारे पूर्ण मेथीची जुडी चिरून घेतलेली आहे। त्यामध्ये 1.5 चमचा मिरची पावडर टाकलेली आहे, अर्धा चमचा हिंग पावडर टाकलेली आहे। त्यानंतर तिथे मी हळद ॲड केली अर्धा चमचा। त्यानंतर मग जिरेपूड ॲड केलेली होती, मीठ ॲड केलेलं होतं, तीळ, गुळाची पावडर आणि ओवा ॲड केलेला आहे। त्यानंतर या सामग्रीमध्ये अर्धा वाटी मी बेसन ॲड केलं आहे। त्यानंतर यामध्ये मी पाव किलो दही ॲड केलं आहे। दही ॲड केल्याने, दही सामग्रीमध्ये टाकल्यामुळे काय होतं तर थेपले आपले मस्त नरम होतात। इथे मी मिरची आणि आल्याची पेस्ट करून घेतलेली 2 ते 2.5 चमचे होती पेस्ट, ती ॲड केली आहे। 1 चमचा ते 2 चमचे मी तेल ॲड केलेलं आहे। आता हे सर्व जे मसाले आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। पाणी ॲड नाही करायचे कारण मेथी ही ओली होती। त्यानंतर दही ॲड केलेलं आहे आपण, सो पाण्याचं कंटेंट आहे। सो हे सगळे जे मसाले होते ॲड केलेले इन्ग्रेडियंट्स ते सगळे मेथीसोबत एकजीव करून घ्यायचे आहेत। मग आपण त्यामध्ये 4 वाट्या गव्हाचं पीठ ॲड करत आहोत। आणि पाणी न ॲड करता आपण पूर्णपैकी हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे। जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो तसंच हे आपण मळून घ्यायचं आहे। पण आपण चपातीसाठी आपण पाणी वापरतो, पण येथे आपण पाणी नाही वापरायचे कारण आपले जे मेन इन्ग्रेडियंट्स होते त्यात ऑलरेडी पाण्याचं कंटेंट आहे। सो व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आवश्यक असेल, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही करताना पाणी गरजेपुरतं वापरू शकता, पण मला इथे गरज नव्हती। सो जे काही इन्ग्रेडियंट्स होते, मेन इन्ग्रेडियंट्स, त्या मसाल्यांमध्येच माझं पीठ मळून झालेलं आहे। जेव्हा पीठ व्यवस्थित मळून होतं ना, तेव्हा ते खाली ताटाला किंवा घमेल्याला चिटकत नाही। त्याचवेळी आपल्याला समजतं की आपलं पीठ हे व्यवस्थित मळून झालेलं आहे। तुम्ही जर बघत असाल तर समजेलच तुम्हाला। आता ह्या क्षणी मी काय करते तर एक पळी अजून तेल मी ह्याच्यावरती ॲड करते आणि तेलामध्ये मळून घेते खरं तर। कारण कसं होतं, थेपले जे आहेत ते 1-2 दिवस तर नाही तर पूर्णपैकी 1 आठवडाभर, 5 दिवस तर राहतात। सो तुम्हाला माहिती आहे तेलाचं काम काय असतं, तर पदार्थ टिकवून ठेवतात, मसाल्याचं काम पदार्थ टिकवून ठेवतात। सो म्हणून मी तेल ॲड केलेलं आहे, त्यामुळे हे पीठ त्या तेलात व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे, मळून घेतलं आहे, आय मीन टू से। आणि थोडा एक 10-15 मिनटं आपण हे असंच ठेवून देऊ मुरत। हे बघा नरम आहे व्यवस्थित। 15 मिनटानंतर मी त्याचे असे गोळे बनवायला घेतलेत। आपण जेवढा आपला एक लिंबू असतो त्या लिंबाच्या आकाराचे थोडे मोठे असे गोळे बनवायचे आहेत हलक्या हाताने। आणि मग गव्हाच्या पिठामध्ये तो गोळा गुळवून असे आपण त्याचे लाटायचे। मी पहिल्यांदाच खरं तर बनवत होती मेथीचे थेपले, तर म्हटलं की प्रयत्न तरी करून बघू। सो हे असे मेथीचे थेपले मी बनवलेले आहेत।
आकार भला त्याचा गोल आला नसेल, पण चवीला खूप चविष्ट झालेले होते. खायलाही हलके फुलके आणि पौष्टिक. सो मी मीडियम आचेवरती हे जे थेपले होते ते शेकून घेतलेले आणि त्याला वरती तूप लावलेलं होतं, साजूक तूप. आणि असे दोन्हीकडनं खरपूस असे ते भाजून घेतलेले आहे. जर तुमची तयारी असेल ना आधीपासून मेथी साफ करून घेतलेली आणि तर हे पटापट होतात खरं म्हणजे. पण मला इथे वेळ लागला कारण मी ॲट अ वन टाईम सगळं स्टार्ट केलं होतं. पण नो प्रॉब्लेम, पण चविष्ट होते. आणि जो मी पहिल्यांदा प्रयत्न केला होता तो माझा सफल झालेला आहे. कारण इथे मी काय केलं तर 2 जे गोळे होते ते मी लाटून घेतले आणि मग मला समजलं की लाटण्यापेक्षा मी थापून बघते. सो जशी आपण भाकरी थापतो तसं मी ते थापूनही बघितलेले 2 गोळे. सो पुढे तुम्हाला दिसेलच. सो असा मी दुसराही थेपला बनवून घेतलेला आहे. मस्त मीडियम गॅसवर खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. तूप लावायचं आहे. खरं म्हणजे मेथीचे थेपले असून त्याला कडवटपणा अजिबात नव्हता. ते चविष्ट लागत होते. आणि श्रावणात ज्यांचे उपास आहेत त्यांना असं चमचमीत खायचं इच्छा असेल ती लोक नक्कीच करून बघू शकतात. कारण नाही आपण ह्यामध्ये लसूण ॲड केला आहे ना आपण कांदा ॲड केला आहे. मिरची, आता हा जो तिसरा गोळा होता तो मी थापून घेतलेला आणि मस्तपैकी थापला जात होता जसं आपण भाकरी थापतो त्याप्रमाणे. आणि मग हा मी असा चांगला शेकून घेतला आहे जसे बाकीचे 2 शेकून घेतलेले होते मीडियम आचेवरती तूप लावून. अशा प्रकारे आपले हे जे मेथीचे थेपले आहेत ते तयार झालेले आहेत. नक्की करून पहा. अजिबात कडू नाही लागत, तर पौष्टिक आहेत, पचायला हलके. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी नक्कीच भेटू. धन्यवाद.